ओके. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे, त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनची सुरुवात करते. मग कसे आहात सर्वजण? मस्त. मस्त जबरदस्त. वा वा वा. चलो. विजया ताई, छान. रिअली अप्रिशिएट अँड थँक यू सो मच. कुणीतरी असं रिस्पॉन्स दिला की छान वाटतं, नाही तर असं वाटतं काय त्या मशीन सोबत मी बोलते. ओके. अजून बाकीची लोक निदान थंब देऊ शकतात, नाही आवाज सुरू करायचा तर. फार अन्याय आणि अत्याचार करते का मी सगळ्यांवर? नेमक्या जेवणाच्या वेळेला क्लास घेते. दुपारी असलं तर चहाची वेळ असते, सकाळी असलं तर स्वयंपाकाची वेळ असते. हो ना. चलो असो. कुछ तो एडजस्टमेंट करना पड़ता है. संख्या कमी आहे रोजच्या पेक्षा. विसरले का 2 दिवसात? एकदा ग्रुपला रिमाइंडर मेसेज टाका, सेशन सुरू झालंय म्हणून. बरं, आपण आता सुरू करूया. आपण एक थेरपी शिकलो होतो. ओके. एक थेरपी आपण शिकलो होतो ज्याचं नाव आहे हो'पोनोपोनो थेरपी. ओके. तर आपल्या प्रथे आणि परंपरेप्रमाणे सगळ्यात आधी नोटबुक काढायची, आजची दिनांक लिहायची आहे आणि पहिलं वाक्य लिहायचंय, जो चमत्कारांवर विश्वास ठेवतो त्यांच्याच आयुष्यात चमत्कार घडतात. ओके. दुसरं वाक्य लिहायचं आहे, मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. ओके. लिहिलंय दोन्ही वाक्य? येस. दिनांक लिहिली आजची? तर जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मॅजिक हवं असेल, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार, याचा अर्थ काय होतो की आपणच क्रिएटर आहोत, आपणच मॅजिशियन आहोत आणि आपल्याला आपल्या लाईफ मध्ये जे काही हवं आहे ते फक्त आणि फक्त आपणच अचीव करू शकतो. जे पण हवं आहे ते. यासाठी तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्यात आधी कंप्लेंट्स लिहा आणि त्या जाळून टाका, जर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर. नेक्स्ट सांगितलं होतं व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला नक्की काय हवं आहे ते लिहायचं आहे. आणि ते कसं लिहायचं आहे? दररोज 21 वेळेला. आणि जे हवं आहे ते मिळालेलं आहे या पद्धतीने आपल्याला लिहायचं. फॉर एक्झाम्पल, माझ्या मुलाला इतके पर्सेंटेज मार्क्स 10वी मध्ये मिळालेले आहेत. भले तो आत्ता 10वीची परीक्षा देत असेल, पण आपल्याला डिक्लेअर करायचं. 12वी असेल, ओके, किंवा मुलीचं लग्न असेल तर असं स्थळ मिळालेलं आहे, जरी नसेल अजून झालं तरी. सो आपल्याला युनिव्हर्सला रेकी शक्तीला डिक्लेअर करायचंय की ते झालेलं आहे. ओके. येस. त्याच्यानंतर न्यू बिगिनिंगचं मेडिटेशन तुम्ही रोज ऐका हे सांगितलं होतं. आणि जे ग्रुपमध्ये 21 अफर्मेशन दिलेले आहेत ते पण तुम्ही रोज तुमचा कुठला डे आहे ते पाहून रिपीट करा. ठीक आहे. आता आपण जी थेरपी बघितलेली होती त्यामध्ये 4 वाक्य होती. आय एम सॉरी, माझे चुकले. प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ करा. आय थँक यू, तुम्ही माफ केलेलं आहे म्हणून धन्यवाद. आणि आय लव्ह यू, माझं तुमच्यावर प्रेम आहे. तर ही थेरपी आपल्याला कुठे वापरायची आहे? इच अँड एव्हरीवेअर. प्रत्येक ठिकाणी, सजीव असेल निर्जीव असेल, वस्तू असेल, घटना असेल, परिस्थिती असेल, प्रत्येक ठिकाणी. तर यातली जी 2 वाक्य आहेत, आय थँक यू, आय लव्ह यू, या 2 वाक्यांवर आपण डिटेल मध्ये बोललेलो आहोत. ओके. तुम्हाला या लॅपटॉपचं उदाहरण दिलेलं होतं.
की लॅपटॉप किंवा मोबाईल आता तुमच्याजवळ जी स्क्रीन आहे त्याच्या माध्यमातून आपण कनेक्ट झालेले आहोत. तर कसं झालेलं आहे, आपल्याकडे पैसे होते, आपण दुकानात गेलो, लॅपटॉप घेतला आणि झालं. असं झालंय का? नाही. है ना? सो ती तेवढी जर्नी तुम्हाला एक्सप्लेन केलेली होती. आता ती जर परत एक्सप्लेन केली तर आजचं सेशन खूप लांब आहे. ओके? तर थोडंसं रिकॉल करा, रिवाइज करा. जे नव्हते त्यांनी जाऊन रेकॉर्डिंग बघा. ओके? तर याच्यावर आपण एक मेडिटेशन पण घेतलेलं होतं, की आपल्या बॉडी पार्ट्सला म्हणजे इंटरनल ऑर्गन्स आणि एक्सटर्नल बॉडी पार्ट्स प्रत्येकाला आपण थँक यू म्हटलं होतं. आता ते जरी तुम्ही रोज केलं एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गन किंवा बॉडी पार्टसाठी, अंतर्गत एखादा अवयव तिथे इजा असेल, दुखापत असेल किंवा बाह्य अवयव, शारीरिक अवयव, तर तुम्ही तेवढ्याच बॉडी पार्टसाठी, तेवढ्या जागेसाठी हे करू शकता. तुम्हाला छान रिलीफ मिळेल. या बॅचच्या आधीच्या 2 बॅचेस ज्या होत्या, येस, हॅपी मॉर्निंग. तर त्यावेळेला आता मला नाव नाही आठवते, पण त्या ताईंनी 3ऱ्या-4थ्याच दिवशी सांगितलं, की ती गोष्ट त्यांनी केल्या त्यांचा हात उचलले जात नव्हता, उचलले गेला. इतके दिवस झाले मी हातच उचलला नव्हता. तर प्रत्येक बॅचमध्ये मॅजिकल एक्सपिरियन्स पहिल्याच लेव्हलला आलेले. अजून तर एकीची रिक्षा पण नाही झाली तुमची. तर मी माझ्या बाजूने किती चांगलं देता येईल तेवढं तुम्हाला देत असते. तुम्हाला ते किती घेता येतंय बघा. आणि हा प्रवास आपला काय चालू आहे, तर आपल्याला रेकीला कनेक्ट व्हायचं आहे. त्यासाठीचा हा प्रवास आपला सुरू आहे. ओके? सो आय थँक यू, आय लव्ह यू याच्यामध्ये आपलं मेडिटेशन पण झालेलं आहे. तुम्हाला एक्झाम्पल पण दिलेलं आहे. आणि आता गेल्या 6-7 महिन्यामध्ये एवढे केस स्टडीज आहेत. ऑडिओ, व्हिडिओ फीडबॅक WhatsAppला लिहिलेले, फोन आलेले प्रचंड आहेत. आता यांचे जर तुम्हाला मी फीडबॅक, केस स्टडी दाखवत बसली, तर आपली बॅचेस पूर्ण होणार नाही. पण तुम्ही किती लोकांचे फीडबॅक ऐकणार, वाचणार, बघणार, तुमच्यामध्ये कधीच बदल नाही होणार. ओके? सो तुम्हाला हे स्वतःवर अप्लाय करायचंय. तर हो'पोनोपोनो प्रेयर जी आपण बघितली ती एक थेरपी आहे. ओके? ती एक ट्रीटमेंट आहे ऍक्च्युअली स्पिरिच्युअल मधली. जसं ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, नॅचरोपॅथी आहे. तसं ही अल्टरनेटिव्ह थेरपी एक आहे, एक पॅथी आहे, जी तुम्ही तुमच्या औषधांसोबत वापरली तर तुम्हाला लवकर रिझल्ट मिळतात, छान रिझल्ट मिळतात, आनंद मिळतो, मॅजिकचा अनुभव मिळतो. आता यातली जी 2 वाक्य राहिलेली आहेत, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, याच्यावर आज आपण डिटेल्ड मध्ये बोलणार आहोत. ओके? तर बघा तुम्हाला असं कोणाला वाटतं, की हो माझ्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. आता प्रमाण कमी झालं असेल, 4-5 दिवस झाले आपल्या सेशनचे. प्रमाण कमी झालं असेल, पण तुमचा डे 1 आठवा किंवा हा क्लास जॉइन करण्याच्या आधीचं तुम्ही आठवा. तर तुम्ही कसे होतात? सतत कंप्लेंट मोडमध्ये होतात. है ना? आपण कंप्लेंटला कंप्लीट करत आहोत. तर याच्या आधी काय होतं? तुम्ही सतत कंप्लेंट मोडमध्ये होतात. अजूनही काही लोकं असतील. प्रमाण कमी जास्त असेल, पण असतील. आणि काय म्हणत असतात, की हे काम होत नाही, ते काम होत नाही, माझं नशीब असं, मला हा ग्रह असा आहे, माझं तो ग्रह तसा आहे किंवा मला घरातून सपोर्ट नाहीये. म्हणजे खूप आपण कंप्लेंट्स करत असतो. बरोबर? आणि आपला बिलीफ काय झालेला असतो, आपलं तत्व, आपली मान्यता काय झालेली असते, की हां, माझं नशीब असं, मला काही यश मिळत नाही किंवा मी दिलेले पैसे मला उसने दिलेले पैसे मला काही मिळत नाही किंवा मला कितीही ऍप्लिकेशन केले, किती इंटरव्ह्यू चांगला गेला, तरी मला नोकरी मिळत नाही. एक ना धड खूप आपल्याकडे प्रॉब्लेम्स असतात आणि सगळा फोकस आपला तिथेच असतो. का असतो माहितीये? ते आहे आजचं सेशन. का मार्ग मिळत नाही? प्रयत्न आपण खूप करतो. हार्डवर्क आपण खूप करतो आणि आपण खूप प्रामाणिक आहोत असं प्रत्येकाला वाटतं आणि आहात सर्वजण प्रामाणिक. ओके? मग काय होतंय? का आपली सुटका होत नाहीये त्या समस्यांमधून? तर तेच आहे आपलं सेशन. जसं तुम्हाला सांगितलं होतं, की आपण काय करणार आहोत रोज इथे तुमच्या माइंड आणि बॉडीची सर्व्हिसिंग करत आहोत. है ना? मेंदूची आणि हृदयाची, मनाची, बुद्धीची. काहीही म्हणू शकता तुम्ही सर्व्हिसिंग करत आहोत.
जसं घरातल्या प्रत्येक वस्तूची मशीन्सची साफसफाई करतो, कपडे सुद्धा आपण धुतो है ना. वस्तू सुद्धा काय करतो आपण, वॉशिंग सेंटरला नेतो, त्यांची सर्व्हिसिंग करतो, घरामध्ये झाडू पोछा करतो. हे सगळं आपण करतो. कशासाठी करतो? आपल्याला घरामध्ये छान वाटावं, रिलॅक्स वाटावं, नीटनेटकं आपल्याला राहायला आवडतं है ना. पण हे सगळं करून पण सगळं आवरून झालं की आपण निवांत एका कोपऱ्यात बसतो घरात आणि पुन्हा आपलं मन कुठे जातं, फोकस सगळा आपले जे प्रॉब्लेम्स आहेत तिथे जातो. बरोबर आहे, होतं असं. तर जेवढी घराची साफसफाई तुम्ही करता तेवढीच, किंबहुना त्याच्याहून थोडीशी महत्वाची आहे इथली साफसफाई. डिक्लटरिंग करणं खूप गरजेचं आहे. ओके, तुम्हाला पटणार नाही पण सांगते. कडू आहे, पचायला अवघड जाईल, पण सांगते. कारण त्या पोस्टवर मी आज आहे. तुमची स्पिरिच्युअल जर्नी सुरू झालेली आहे. तर कुणीही पर्सनली घेऊन त्याच्यावर कॉमेंट नाही करायची आहे. फक्त समजून घ्यायचं की स्पिरिच्युअल पाथ काय आहे. थोडंसं पटायला जड जाईल ते. काय होतं? आपण म्हणतो की मी प्रामाणिक आहे, मी हार्डवर्क करते, मी सगळं करते, सगळं छान आहे. मग का मला अडचणी येतात? तर ती छोटंसं एक प्रॉब्लेम असतो. त्याचं नाव असतो इगो आणि ॲटिट्यूड. आणि तो काय करतो? खूप जवळची मित्र आहे, मैत्रीण आहे, रिलेटिव्ह आहे, फ्रेंड्स आहे, कुणी आहे, ओळखीची व्यक्ती कुणी आहे. आणि त्याचं का चांगलं झालं, ओके, त्याने घर घेतलं, गाडी घेतली, त्याला नोकरी लागली, प्रमोशन झालं, त्याच्या मुला-मुलींचं चांगलं झालं, त्या पर्सनच्या घरी चांगली कामवाली बाई मिळाली, कुणीतरी चांगलं त्यांना सर्व्हिस देणारं मिळालं, काही कुणाचं चांगलं झालं, सो कॉल्ड स्माइल आपल्या चेहऱ्यावर येते आणि आपण म्हणतो आपण त्यांच्या हॅपीनेस मध्ये आपण सहभागी होतो. नाही होत असं नाही, आपण होतो. पण बॅक ऑफ द माइंड, सबकॉन्शियस माइंडला काय असतं, अरे यार, असतं. मान्य करा अगर नका मान्य करू, हे फॅक्ट आहे. ओके, तो सो कॉल्ड आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये, बॅक ऑफ द माइंड मध्ये काय असतं, आपण म्हणतो अरे हाय स्वीटी, कॉंग्रॅच्युलेशन्स, आय एम रिअली हॅपी. आपण असं करतो. आपण खूप हॅपी होतो त्यांच्यासाठी. आपण छान छान बोलून दाखवतो. इतके स्वीट स्वीट वर्ड्स असतात आपले. पण आपण त्यांच्या त्या हॅपीनेस मध्ये आपल्या सोल पासून म्हणजे आपल्या आत्म्यापासून सहभागी झालेले नसतो. तर तो जो एक पॉइंट आहे ना, तो काय क्रिएट करतो, कार्मिक पॅटर्न क्रिएट करतो. लास्ट सेशन मध्ये तुम्हाला एक स्टोरी सांगितली होती मी. ओघानेच ती आली होती ह्या सेशन मध्ये. तर त्या साधू बाबाने फक्त असं केलं होतं, ती गाय कुठे गेली, कुठल्या दिशेला गेली, बोलला काहीच नाही, फक्त एवढा इशारा केला. त्याच्यावरून तो सीन क्रिएट झाला होता. तर रेकी म्हणजे तुम्ही एका स्पिरिच्युअल पाथ मध्ये आलेले आहात. असं नाहीये की खूप काही माळा घातल्या, रुद्राक्ष घातले, भगवे कपडे घातले, इथं जटा वाढवल्या आणि मग तुम्ही स्पिरिच्युअल झाला, असं काही नसतं. तर आपल्या आत्मा लेव्हल पर्यंत या ठिकाणी शुद्धीकरण होत असतं आणि ज्याचं आत्मा लेव्हल पर्यंत शुद्धीकरण होतं या जर्नीमध्ये 10 दिवसाच्या 12 दिवसाच्या, तीच व्यक्ती रेकीला कनेक्ट होते. नाहीतर पहिल्या बॅच पासून किती आले आणि किती गेले. कोणी चांगला फीडबॅक शेअर केला की ग्रुप लेफ्ट होतो. रेकी लेव्हलच्या ग्रुपमध्ये आज पाहिलं मी, खूप दिवस झाले पाहिलं नव्हतं, 85 लोक आहेत. पण 2 आणि 3 मध्ये तेवढं नाहीये. कारण मधून कधी पण जॉईन होतात. पहिला आणि दुसरा दिवस माहितीच नसतो आणि माइंड आपण पहिल्या आणि दुसऱ्याच दिवशी घेतो की नाही, की सबकॉन्शियस माइंड काय असतं, माइंड काय असतं, का घटना घडतात, कशा घटना घडतात आपल्या आयुष्यामध्ये, हे सगळं आपण बघत असतो. ओके, अजून एक सांगते, पचायला जड आहे पण सत्य आहे. गंगा नहाने से कुछ नहीं होगा.
काय आहे, शरीर धुतलं जातं, मन नाही धुतलं जात आपलं. भरपूर आपण जप करतो, सगळं करतो. उपवास करतो, पारायण करतो, ग्रंथ वाचतो, पण मला प्रामाणिकपणे सांगायचंय की तुम्ही जे पारायण करतात, जो नवरात्रीचा पाठ करतात, जो ग्रंथ वाचतात, जे काही रीडिंग तुमचं तिथे सुरू आहे त्याचा अर्थ कळलाय का? आणि जर कळला असेल तर तो व्यावहारिक जे आयुष्य आहे तिथे वापरलाय का? नाही. बरं वापरलं असेल, नाही असं नाहीये, पण 100% नाही वापरलंय. ओके, सो आपण आजचं सेशन काय तिकडे जातोय. तर आता सुद्धा मी बघितलं की प्रयागराजला गेलेत आणि छान ते ऑरेंज कलरचे कपडे घातले, म्हणजे कॉमन पीपल आपल्यापैकी. आपल्यापैकी म्हणजे मी आपल्यापैकी नाही म्हणते, परत एकदा क्लिअर करते, डोंट टेक इट पर्सनली. एक संपूर्ण जगाचं मी सांगते आहे. तर त्या ठिकाणी जायचं, तिथल्या चालीरीती किंवा परंपरेप्रमाणे भगवे कपडे घालायचे, त्या माळा घालायच्या आपल्यापैकी लोक, सामान्य लोक, आणि फोटोशूट करायचं आणि ते रील्स मध्ये, स्टेटसला, फेसबुकला टाकायचं. म्हणजे आपण गेलो कशासाठी आहे? फोटोशूटसाठी. शरीर झालं स्वच्छ, हे आपलं समाधान आहे, पण आत्मा स्वच्छ नाही झालाय. आणि आपली जर्नी काय आहे? प्रत्येक जन्मामध्ये शरीर बदलतंय, आत्मा एकच आहे. ओके, येतंय लक्षात? शरीर बदलतंय, आत्मा एकच आहे, म्हणून ह्या जन्माचं कार्मिक आपलं पुढे पण जातं, पुढे पण जातं, पुढे पण जातं. ओके, तर रेकी हिलिंग किंवा अजून अशा हिलिंग मॉडॅलिटीज, पण त्यातल्या त्यात मला जे कळलंय तर त्याच्यात रेकी हे सर्वात वरचं आहे. प्रॅक्टिसला वेळ लागतो, आत्मसात करायला वेळ लागतो, पण मोक्षाकडे जाण्याचा हा मार्ग आहे. सो ज्यांना कोणालाच वाटत असेल की बस हे शरीर संपलं की आता काही नको, ते सायकल बंदच करायचं आपलं, तर तुम्ही मोक्षाकडे जाऊ शकता रेकी प्रॅक्टिस करून. फक्त जे 7 चक्राचं मेडिटेशन आहे ना, ते जरी 7 दिवस न चुकता तुम्ही जर केलं, एकही दिवस चुकवायचा नाही, 7 दिवस करायचं 7 चक्रा मेडिटेशन, अप्रतिम अनुभूती येते. तुम्हाला असं वाटायला लागतं, अरे मला मोक्ष मिळालाय का काय? एवढी शांतता ती आपल्याला वाटते, इतकं सुंदर आपल्याला ती अनुभूती येत असते. सो उद्याचा टॉपिक आपला आहे 7 चक्र. त्याच्यानंतर 7 चक्राचं मेडिटेशन होईल नेक्स्ट डे. तर उद्याच्या टॉपिक मध्ये काय असणार आहे की आपल्याला जे शारीरिक, मानसिक, भावनिक आजार झालेले आहेत, त्याचं मूळ कारण काय आहे ते उद्या कळणार. डॉक्टर शरीरावर उपचार करतात, मानसोपचार तज्ञ मनावर उपचार करतात. ओके, तसं वेगवेगळी पॅथी आहे, नॅचरोपॅथी आहे किंवा काय तिथे मालिश करतात, तसं होतं. डॉक्टर लोक ऑपरेशन करतात अवयवांवर. तसं स्पिरिच्युअल मध्ये म्हणजे रेकी मध्ये 7 चक्रांवर काम केलं जातं, म्हणजे आत्म्यावर काम केलं जातं, सोलवर काम केलं जातं. ओके, सो उद्याचा सेशन खूप छान असणार आहे. जर तुम्हाला एखादी व्याधी असेल, शारीरिक, मानसिक, भावनिक, तर त्याचा रूट कॉज उद्या कळणार आहे आणि परवा रूट कॉज काढून टाकणार आहोत. 10% रेकी लेवल 1 आहे, 50% रेकी लेवल 2 मध्ये, 100% रेकी लेवल 3 मध्ये. ओके, तर काय होतं, जो तो छोटासा आपल्या आतून डोकावतो, कुणाचं तरी चांगलं झालं की आपण म्हणतो, स्माईल असते चेहऱ्यावर, विश करतो, पण मनामध्ये कुठेतरी खोलवर 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 ते असतं, अरे यार इसके साथ इतना अच्छा कैसे क्या हो गया, माझ्यापेक्षा चांगली कामवाली बाई हिला कशी मिळाली. ओके, खूप फालतू आहे, खूप छोट्या छोट्या गोष्टी, पण स्क्रीनवर जास्त लेडीज आहे म्हणून सांगते, असतं हे. तर त्याच गोष्टी आपल्या लाईफ मध्ये कार्मिक ब्लॉकेजेस क्रिएट करतात आणि आपल्याला जे आपल्याला अचीव करायचंय त्याच्यापासून लांब येतात. आय थँक यू, आय लव्ह यू हे 2 वाक्य काय करतात, तुमच्या आयुष्यात संधी खेचून आणतात.
तुम्हाला सांगितलंय नॉन लिव्हिंग थिंग, कुठलीही वस्तू फेकताना डस्टबिन मध्ये टाकताना ती संपली, वापरणं त्याचं झालंय, त्यावेळेला आय थँक्यू, आय लव्ह यू म्हणा प्रत्येक सजीव आणि निर्जीवाला. तर ती गोष्ट आपल्या आयुष्यात काय आणते? संधी, अपॉर्च्युनिटीज. ओके. आणि जी पुढची 2 वाक्य आहेत म्हणजे आधीची, आय एम सॉरी, मी चुकले, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ करा, ही 2 वाक्य काय करतात? आपल्या लाईफ मध्ये जे ऑब्स्टॅकल्स आहेत म्हणजे अडथळे आहेत, अडचणी आहेत, वारंवार जे प्रॉब्लेम्स येतात, डील होता होता फिसकटतं. आपण म्हणतो हातातोंडाशी आलेला घास गेला, असं म्हणतो आपण आपल्या लोकल लँग्वेज मध्ये. तर हे जे ऑब्स्टॅकल आहेत हे रिमूव्ह करण्याचं काम, काढून टाकण्याचं काम कोण करतं? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. पण आपल्याला ह्या जन्मात ते काही शक्य होत नाही माफी मागणं, है ना? झुकेगा नहीं साला. कोणी कोणी पाहिलं? आजकाल मुलांमध्ये फार क्रेज आहे, है ना? तर ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी आपल्या लाईफ मधले ऑब्स्टॅकल्स वाढवते. कुठली आली लक्षात? जे अतिशय खोलवर असतं. एखाद्याचा हॅपीनेस बघितल्यानंतर की अरे यार, याला कसं काय मिळालं हे? ओके. आणि दुसरी गोष्ट, कुणाचीही माफी न मागणं आणि कुणालाही माफ न करणं, ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ह्या आपल्या आयुष्यामध्ये ब्लॉकेजेस वाढवतात. आणि आपण म्हणतो मी प्रामाणिकपणे काम करते, मी कष्ट करते, माझं सगळं छान आहे, मग असं का होतंय? येतंय लक्षात? तर हे डिक्लटरिंग करणं शरीरावर नाही, मनावर नाही, बुद्धीवर नाही, आपल्या आत्म्यावर हे डिक्लटरिंग करणं खूप गरजेचं आहे. ओके. सो आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी तयार झालेलं आहे. हे युनिव्हर्स म्हणजे ब्रह्मांड पंचमहाभूत आहे. सो तुम्हाला सांगितलं की थोडंसं पिण्यासाठी पाणी आणि समोर अग्नी घेऊन बसा. पृथ्वीवर तुम्ही बसलेले आहात. वायू तर आहेच आहे, आकाश पण आहे. जरी वरती हे असलं टेरेस स्लॅब तरी आकाश आहे. तर आज आपण एक मेडिटेशन घेणार आहोत जी होपोनोपोनो थेरपी आहे. त्याच्यातली जी पहिली वरची 2 वाक्य आहेत त्याच्यावर आज आपण डीप अँड डिटेल मध्ये जाऊन काम करणार आहोत. पण बघा आधीच क्लिअर करते, आजचं सेशन शेवटपर्यंत अटेंड करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. ज्याने हे सक्सेसफुली पार केलं त्याची लाईफ आजपासून बदलते. स्वतःचा अनुभव आहे आणि गेल्या 7 बॅचेसचा सुद्धा अनुभव आहे की आजचं सेशन जर तुम्ही शेवटपर्यंत इथे राहिलात आणि फ्लो सोबत पुढे आलात, म्हणजे इथून मी जे काही वाक्य बोलणार आहे त्या फ्लो सोबत जर तुम्ही चालत राहिलात तर समजा तुमच्या लाईफ मधले बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, म्हणजे ऑब्स्टॅकल जे अडथळे ते सॉल्व्ह होतील. या विषयावर एवढं बोलण्याचं कारण काय? काही महिन्यांपूर्वी, काही वर्षापूर्वी कोणे एकेकाळी मी तुमच्या जागेवर होती किंवा नसाल तुम्ही, पण मी होती. मी ऍक्सेप्ट करते की का कुणाची माफी मागायची, का कुणाला माफ करायचं. त्यामुळे आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स होते. पण ज्या दिवशी ही टेक्निक माहिती पडली युट्यूब वरून, त्यावेळेला ह्या फील्डमध्ये मी नव्हती. युट्यूब वरून ज्या वेळेला कळलं, ऐकायला फार छान वाटलं, मस्त मस्त वाटलं. पुढे पुढे गेली, पुढचे व्हिडिओ पाहिले लॉ ऑफ अट्रॅक्शनचे. अफर्मेशन आणि पॉझिटिव्हिटी बाय बॉर्न आहे, त्याच्यामुळे तिथे अडचण नव्हती. पण तो एक पॉइंट होता की का कुणाला माफ करायचं आणि का कुणाची माफी मागायची. मग तो व्हिडिओ पाहिला, खूप छान वाटलं युट्यूबचं, पण नाही जमलं कधी. मग ज्या वेळेला या फील्डमध्ये आली, दीक्षा झाली, त्यावेळेला आपोआपच हे जमायला लागले. ते आपोआप होऊन गेलं. तर रेकीची दीक्षा ते काम करते, आपल्या आत्म्यावर काम करते. ओके. सो आज जर विघ्नेश, तुम्ही ते चित्र काढलं का? आरती ताई माईक बंद करा तुमचं प्लीज. आरती, ओके, थँक्यू. ठीक आहे.
तर जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या लाईफ मधले जे ऑब्स्टॅकल आहे, अडथळे आहे, ते कायमस्वरूपी संपावे, कुठेतरी थांबावे, तर आज तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. या सेशन मध्ये थांबावं लागणार आहे. इथे बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक वाक्यासोबत तुम्हाला जावं लागणार आहे आणि ती वाक्य अशी असणार आहे की तुम्ही सगळ्यांना माफ करणार आहात आज आणि सगळ्यांची माफी मागणार आहात मनोमन. ओके. कुणाला फोन नाही करायचाय, कुणाला मेसेज नाही करायचाय, कुणाला भेटायला नाही जायचंय. त्याच्यामुळे तो जी एक धाकधूक असते ना, अरे कस काय त्याच्या समोर जाऊन कस काय त्याला फोन करू आणि सॉरी म्हणू किंवा माफी मागू. तर हे काहीच नाही करायचंय. आपल्या सोबत युनिव्हर्स आहे. ओके. युनिव्हर्स आहे. तर आपण जे इथे करणार आहोत ते कुठे जाणार आहे? ज्या वेळेला आपण डोळे बंद करून शांत बसतो त्यावेळेला आपण आपल्या हायर सेल्फला कनेक्ट होतो, स्वतःला कनेक्ट होतो. म्हणजे आपल्या आतमध्ये, आपल्या आत्म्यामध्ये ब्रह्मांड आहे आणि युनिव्हर्स मध्ये सुद्धा ब्रह्मांड आहे. तर ज्या वेळेला आपण डोळे बंद करून शांत बसतो, संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर आहे, त्यावेळेला हळूहळू आपल्या आतलं ब्रह्मांड आणि युनिव्हर्स मधलं ब्रह्मांड यांची ब्लूटूथ, वायफाय जे काही असेल ते कनेक्ट होते आणि ती कनेक्ट झाल्यामुळे तुम्ही आत जे बोलतात, जो विचार करतात, जे व्हिज्युअलाइज करतात ते मॅनिफेस्ट होतं. मॅनिफेस्ट होतं म्हणजे काय? ते पूर्णत्वास येतं. ओके. सो आज आपण स्वतःला कनेक्ट करणार आहोत आणि स्वतःला कनेक्ट केल्यानंतर आपण माफी मागणार आहोत, माफी देणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला इथून पुढे आपल्या आयुष्यात असं वाटेल की ऑब्स्टॅकल हळूहळू आपोआप निघून जायला लागलेले आहेत. ओके. सो कोण कोण तयार आहे? ओके. कोण कोण तयार आहेत? आहात सर्वजण तयार? छान. व्हेरी गुड. थोडस जड जातं. ओके. या मेडिटेशन मध्ये थोडस जड जातं, पण तुम्ही जेवढं स्वतःला ओपन कराल, जेवढं स्वतःला सरेंडर कराल, जेवढं रिसीव्ह कराल, स्वीकाराल, तेवढी जास्त तुमची प्रगती होताना दिसेल. ठीक आहे. सो जर तुम्ही तयार असाल तर घोटभर पाणी प्यायचं आहे किंवा आवश्यकतेनुसार तुम्हाला जेवढं वाटत असेल तेवढं पाणी प्यायचं आहे. आसन घ्यायचंय बसायला, समोर दिवा लावायचा आहे. चेअरवर किंवा सोफ्यावर कुठे असाल तरी पायाखाली आसन हवं. मांडी घालून बसलेले असाल ठीक, पण पृथ्वी तत्व आपल्या सोबत असावं. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी खाली बसा. आपल्याला रोज एवढा वेळ ध्यानस्थ बसण्याची सवय नसते, त्यामुळे आपल्या शरीराला त्रास होईल आणि आपलं माइंड डिस्टर्ब होईल, लक्ष विचलित होईल. हे आपल्याला करायचं नाही. ओके. आपल्याला संपूर्ण शांत बसायचंय, पाठीला टेकायला काहीतरी घ्यायचंय. बसताना आपले हिप्स पूर्णपणे मागे टच करायचे आहे भिंतीला, जेणेकरून कमरेपासून वरचा भाग 90 डिग्री स्ट्रेट राहतो. ज्यांना शक्य असेल त्यांनी प्लीज व्हिडिओ सुरू करा. तुमच्या सहस्रार चक्रापासून रूट चक्रापर्यंत जर तुम्ही दिसलात तर तुमचं छान हिलिंग होतं, क्लिनिंग होतं, चार्जिंग होतं. ओके. एनर्जीचा क्लास आहे, एनर्जी रिसीव्ह करा. ज्यांचे व्हिडिओज बंद आहेत, जर कुणी ड्राईव्ह करत असेल, बाहेर असतील तर हे करू नका. आणि ज्यांचे व्हिडिओज बंद आहेत पण घरातली इतर कामं सुरू आहेत, तर तुम्ही खूप काही मिस करत आहात. याच्या आधी मी तुम्हाला एवढं नाही म्हटलं, पण आजचं सेशन तुम्हाला खूप काही देऊन जाणार. ओके. सो तुम्ही खूप काही मिस करत आहात. तर ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी स्क्रीनवर या. कुणी वयस्कर असतील त्यांना जर शक्य नसेल एवढा वेळ बसणं तर तुम्ही लेटून पण करू शकता. बाकीच्यांना तुम्हाला सुद्धा जर कुठे वाटलं पाय दुखतायत, थोडंसं मी हललं पाहिजे, तर तुम्ही हलू शकता. ओके.
विचार डिस्टर्ब होतील, लक्ष विचलित होईल असं काही करू नका. अदरवाईज काहीच उपयोग नाही ह्या सेशनचा. ओके. मॅडम 2च मिनिट थांबा प्लीज. ओके. चला, जे रेडी आहेत त्यांनी बसायचं आहे व्यवस्थित. डोळे बंद करायचे आहेत. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. हा, घरामध्ये कोणी असेल तर त्यांना आधीच सांगून द्या की पुढचा अर्धा तास डिस्टर्ब करायचं नाही. एकटेच असाल तर दरवाजाची बेल सायलेंट करा. कोणी येणार असेल तर आधीच उघडा ठेवा दरवाजा. घरात वायफाय असेल तर तो कनेक्ट करा आणि मोबाईलची रिंग फ्लाईट मोडवर टाका. नसेल तर मोबाईलची रिंग सायलेंट वर करा. ओके. जेवढं तुम्हाला सहजपणे घेता येईल आणि जेवढं जास्त घेता येईल, पूर्ण घेता येईल तेवढं पूर्ण घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. हिंमत खूप लागणार आहे आज. खूप हिमतीचं काम आहे. तर स्वतःला त्यासाठी तयार करा. स्वतःला सांगा. कितीही हिमतीचं काम असेल तरी मी आज तयार आहे. ओके. कशासाठी? आपल्या लाईफ मधले ऑब्स्टॅकल्स काढून टाकण्यासाठी, अडथळे काढून टाकण्यासाठी. आजच असं होईल की आजचं मेडिटेशन झालं आणि उद्या सगळे अडथळे संपले असं काही होणार नाही. पण डे बाय डे ज्या वेळेला तुम्ही याची प्रॅक्टिस कराल, ते आत्मसात कराल तुमच्या व्यावहारिक आयुष्यामध्ये, त्यावेळेला मात्र तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट येईल. ओके. सो आता डोळे बंद करायचे आहेत. ताट बसायचं आहे आणि संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. जाणीवपूर्वक दीर्घ श्वास घ्यायचे आहेत. श्वास घेताना नाकाने घ्यायचा आहे, नाभीपर्यंत खोलवर घ्यायचा आहे अतिशय हळुवारपणे, आणि सोडताना तोंडाने फुंकर मारत सोडून द्यायचं हळुवारपणे. ही प्रक्रिया आपल्याला 3 ते 5 वेळेला रिपीट करायची आहे, जोपर्यंत आपलं माइंड हे रिलॅक्स होत नाहीये. हे बघा, तुम्ही घरात आहात, आजूबाजूला लोक असतील, आवाज येईल, बाहेरचा आवाज येईल, वेगवेगळे विचार येतील. सो येऊ द्या. त्या गोष्टी जेवढ्या इझिली येतील तेवढ्या इझिली जातील सुद्धा. त्यांचं काम आहे जाणं. तुम्हाला द्रष्टा होऊन सगळं बघायचं आहे. त्या विचारांसोबत, त्या आवाजांसोबत वाहवत जायचं नाहीये. जर तुम्ही डोळे उघडत असाल मध्येच तर तुम्हाला काहीच अनुभव, अनुभूती, रिलॅक्स हे काहीच फील होणार नाही. डोळे बंद करायचे आहेत. संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करायचं आहे. अगदी डोक्यावरच्या केसापासून पायापर्यंत संपूर्ण शरीराला हलकं हलकं झालेलं फील करायचं आहे. अगदी डोक्यावरच्या केसापासून तळ पायापर्यंत प्रत्येक बॉडी पार्ट आपल्याला हलका सोडून द्यायचा आहे. आणि कल्पना करायची आहे, या दिव्य ब्रह्मांडातून, अनंत स्रोतातून, दिव्य ब्रह्मांडाची रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या सहस्रार चक्रातून प्रवेश करते आहे. आज तुम्ही नवीन असाल, चक्र माहिती नसतील तरी इट्स ओके. लॉजिक मध्ये अडकायचं नाहीये. काय, कसं, किंतु, परंतु काहीच नको. तुमच्या टाळूवर तुमचं सहस्रार चक्र असतं आणि तुमचं जो मनका असतो तिथे उरलेले 6 चक्र असतात.
आपल्याला फील करायचं आहे या ब्रह्मांडातून रेखी शक्तीची ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते आहे. डोक्यावरच्या केसापासून तळपायापर्यंत प्रत्येक अवयव आपल्याला हलका सोडून द्यायचा आहे. संपूर्ण लक्ष आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. प्रत्येक घेतल्या जाणाऱ्या श्वासासोबत आपण या दिव्य ब्रह्मांडातून पॉझिटिव्हिटी घेत आहोत, सकारात्मक ऊर्जा घेत आहोत. हा भाव मनात आणायचा आहे आणि प्रत्येक सोडल्या जाणाऱ्या श्वासासोबत आपल्या शरीरात, आपल्या मनात, आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या 7 चक्रांमध्ये, 5 तत्वांमध्ये आणि 9 ग्रहांमध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर ती आपण आज बाहेर सोडत आहोत. हा अनुभव आपल्याला आज घ्यायचा आहे. संपूर्ण शांतता. आता आपण फक्त स्वतः सोबत आहोत. संपूर्ण शांतता. बघायचं आहे तुम्हाला स्वतःला की तुम्ही तुमच्या घरात बसलेले आहात आणि तुमची डोरबेल वाजते आहे. तुम्ही दरवाजा उघडायला तुम्ही जाता. आपल्याला हे सगळं बंद डोळ्यांनी बघायचं आहे, कल्पना करायची आहे आणि खूप हिमतीचं काम आहे. पुन्हा सांगते, पण खूप सुंदर अनुभव येणार आहे आज आणि जेवढं सहजतेने घ्याल तेवढा सुंदर तो अनुभव असणार आहे. तुमच्या दरवाजाची बेल वाजलेली आहे. तुम्ही उठलात, दरवाजा उघडायला गेलात आणि तिथे एक गृहस्थ होता, व्यक्ती होता ज्याने तुम्हाला बाहेर येण्यासाठी विनंती केलेली आहे. जर कोणी आपल्याला मान देत असेल, रिस्पेक्ट देत असेल तर तो आपल्याला घेता पण आला पाहिजे. सो तुम्हाला तो घेता पण येतो याचा रिस्पेक्ट. सो त्या समोरच्या व्यक्तीच्या रिस्पेक्टला तुम्ही रिस्पेक्ट देत, त्याची विनंती स्वीकारत त्या व्यक्तीसोबत तुमच्या घरातून बाहेर पडतात. तुमच्या मेन डोअर मधून ज्या वेळेला तुम्ही बाहेर पडत आहात त्यावेळेला तुमच्यासाठी पायघड्या अंथरलेल्या आहेत. अतिशय सुंदर मखमली लाल रंगाचं कार्पेट आहे आणि त्यावरून तुम्ही चालायला सुरुवात केलेली आहे. जसंही तुम्ही चालत चालत पुढे जात आहात तुमच्या या सुंदर बंगल्याच्या गेट पर्यंत, त्या प्रत्येक वाटेवर अतिशय सुंदर मनमोहक सुगंधी फुलांचा वर्षाव तुमच्यावर होतो आहे. तो तुम्ही स्वीकारत आहात, एन्जॉय करत आहात. तुमच्या पायघड्यांच्या दोन्ही बाजूला सुंदर सुंदर फुलझाडं आहेत. त्यावर अतिशय हिरवीगार पानं आहेत आणि रंगीबिरंगी फुलं आहेत. फुलांवर छान रंगीबिरंगी फुलपाखरं आहेत आणि तुम्ही एक एक पाऊल पुढे टाकत जात आहात. मेन गेट पर्यंत तुम्ही पोहोचलात. रस्त्यावरच्या तुमच्या बंगल्याचं जे मेन गेट आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचलात आणि जगातील सर्वात सुंदर महागडी अशी 4 व्हीलर जी प्रत्येकाला हवीशी वाटते ती तिथे तुमच्या स्वागतासाठी उभी आहे. त्या व्यक्तीने तुम्हाला त्या 4 व्हीलर मध्ये बसण्याची विनंती केलेली आहे. त्या व्यक्तीच्या विनंतीला मान देत तुम्ही त्या गाडीत बसलेले आहात. ती व्यक्ती पुढे गेली, ड्रायव्हर सीटवर बसली
आणि तुमचा प्रवास सुरू झालेला आहे. अतिशय मनमोहक, आल्हाददायक, खूपच सुंदर असा हा प्रवास आहे. ज्या सुखाचा शोध तुम्ही आजपर्यंत घेत होतात, मी हे करून बघू का, मी हे घेऊन बघू का, मी तिथे जाऊन बघू का, मग मला बरं वाटेल का, असं सगळ्या प्रकारचा सुखाचा शोध तुमचा आज या ठिकाणी संपणार आहे. तुमचा प्रवास सुरू झालेला आहे. अतिशय आल्हाददायक वातावरण आहे. मंद गारवा आहे. दोन्ही बाजूला हिरवीगार रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी आहेत. पक्ष्यांचा कुठे किलबिलाट सुरू आहे. अगदी कोवळं पहिलं ते सूर्यकिरण आहे. तुमचा प्रवास सुरू आहे. दोन्ही बाजूला लांबचदाट उंच उंच डोंगर आहे. कुठेतरी छान मंद वाहणारा तो झरा आहे. खूपच शांत, आल्हाददायक, अगदी मनाला हवंसं वाटणार हे वातावरण आहे. तुमचा प्रवास असाच अखंड सुरू आहे. तुम्ही मनमुराद याचा आनंद घेत आहात. तुमच्या नजरेने तुम्ही हे सगळं दृश्य, हे चित्र टिपून घेत आहात कायम स्वरूपी. जो तुम्हाला वाऱ्याचा स्पर्श होतो आहे, तो तुम्हाला खूप हवासा वाटतो आहे. मातीचा मंद सुगंध तुम्हाला प्रफुल्लित करतो आहे. तुमची वाट अशीच सुरू आहे, अखंड अशीच सुरू आहे. आणि अचानक एके ठिकाणी त्या व्यक्तीने ही गाडी थांबवलेली आहे आणि तुम्हाला विनंती केलेली आहे या गाडीतून बाहेर उतरण्यासाठी. त्या व्यक्तीच्या विनंतीला तुम्ही मान देत या गाडीतून बाहेर उतरायला लागलात. तेवढ्यात बघितलं तर काय, पुन्हा एकदा तुमच्या पायवाटेवर सुंदर असं मखमली लाल रंगाचं कार्पेट आहे. पांढऱ्या शुभ्र फुलांचा तुमच्यावर वर्षाव सुरू आहे. हिरवीगार झाडं तुमच्या पायवाटेच्या दुतर्फा आहेत. अतिशय मनमोहक दिसणारे रंगीबिरंगी पाखरं आहेत. तुम्हाला या वाटेवरून चालण्याची विनंती केली गेली. तुम्ही ती विनंती स्वीकारली आणि अगदीच काही पावलांवर तुम्ही एके ठिकाणी पोहोचलात आणि प्रचंड मोठं असं हे महाद्वार आहे. एका सभा मंडपाचं महाद्वार आहे. या महाद्वाराच्या आतमध्ये तुम्ही गेला. महाद्वाराच्या आतमध्ये तुम्ही जसंही गेला, त्या सभा मंडपामध्ये समोर एक मोठं प्रशस्त असं सिंहासन आहे आणि त्या व्यक्तीने तुम्हाला त्या सिंहासनावर बसण्याची विनंती केलेली आहे. बघा, आज तुम्ही महाराजा आहात, महाराणी आहात. एक लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात आज ही संधी तुम्हाला पहिल्यांदा आणि शेवटची मिळत आहे. या संधीचं सोनं करा. ही संपूर्ण प्रोसेस अतिशय सहज घ्या. यस, तुम्ही गुड बॉय गुड गर्ल आहात. या संधीचं सोनं करायला तयार आहात. तुम्ही या प्रशस्त अशा सिंहासनावर विराजमान झालेले आहात.
पुन्हा एकदा सांगते बघा, ही संधी तुम्हाला तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच आणि शेवटची मिळत आहे, जी प्रत्येकालाच मिळत नाही. ग्रुपमध्ये 475 लोक आहेत, पण त्यांच्या वाट्याला हे सुख नाही, ही संधी नाही. आज या रेकी शक्तीने तुमची निवड केलेली आहे, तिचा स्वीकार करा. आज तिचा अनुभव घेऊन बघा. या सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर जसं एखादा राजा महाराजा सिंहासनावर बसतो, त्याची काही कर्तव्य असतात. मनावर छातीवर दगड ठेवून त्याला त्याची कर्तव्य पूर्ण करावी लागतात. त्याच पद्धतीने आज तुम्हाला काही गोष्टींची पूर्तता करायची आहे आणि ती फक्त आणि फक्त स्वतःसाठी. आज ज्या गोष्टीची तुम्ही पूर्णाहुती देणार आहात, पूर्तता करणार आहात, ती फक्त आणि फक्त स्वतःसाठी. तुमच्या आयुष्यात असलेले ऑब्स्टॅकल्स, अडचणी, अडथळे कायमस्वरूपी दूर करण्यासाठी. इथे आज कुणाचाही विचार करायचा नाही. तुम्ही एक इंडिव्हिज्युअल आत्मा आहात, सोल आहात. बाकी काहीच शाश्वत सत्य नाहीये. तुम्हाला फक्त आज तुमच्या आत्म्याचा प्रवास हा सुखकर व्हावा यासाठी या प्रोसेस मधून आज जायचा. जसं एखादा महाराजा किंवा महाराणी लोक छातीवर मनावर दगड ठेवून त्यांचं कर्तव्य पूर्ण करतात, तसं आज तुम्हाला करायचं आहे. आणि आज तुम्हाला आदेश दिला गेला आहे की तुम्हाला मागचे तुमचे संपूर्ण 24 तास आठवायचे आहेत. गेलेला संपूर्ण दिवस आठवायचा आहे आणि त्या संपूर्ण 24 तासामध्ये तुम्हाला कोण कोण व्यक्ती भेटल्या, तुम्ही कुणाकुणाला भेटलात, तुमच्या सोबत काय घडलं, कुठल्या परिस्थिती निर्माण झाल्या, हे सगळं चित्र तुम्हाला आठवायचंय तुमच्या डोळ्यासमोर गेल्या 24 तासातलं. आणि बघा, जर या गेल्या 24 तासांमध्ये तुम्हाला कुठल्याही व्यक्तीने, घटनेने, परिस्थितीने दुखावलं असेल, त्यांच्या कळत किंवा न कळत, त्यांच्या शब्दातून किंवा कृतीतून, तर आज त्या व्यक्तींना, त्या घटनांना, परिस्थितींना तुम्हाला अतिशय मोठ्या मनाने माफ करून टाकायचं आहे. जेवढं तुमची लेट गोची पॉवर वाढेल, तेवढे ऑब्स्टॅकल निघून जातील. जेवढी ग्रॅटिट्यूडची पॉवर वाढेल, तेवढ्या अपॉर्च्युनिटीज तुम्ही अट्रॅक्ट करणार आहात. सो आज तुम्हाला सगळं लेट गो करायचं आहे. स्वतःच्या आयुष्यातील अडथळे कायमस्वरूपी काढून टाकण्यासाठी मागचे 24 तास आठवायचे आहेत. आणि जर असं काही घडलं असेल की तुमच्या कळत न कळत, तुमच्या शब्दातून किंवा कृतीतून कुणीही दुखावलं असेल, कुणाचंही काही नुकसान झालेलं असेल, तर आज मनोमन म्हणजे मनातल्या मनात त्या सर्व व्यक्तींची, घटनांची, परिस्थितींची मोठ्या मनाने तुम्हाला माफी मागायची आहे. आणि तुमची ही माफी ही त्या व्यक्तींपर्यंत, घटनांपर्यंत, परिस्थितीपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यांनी तुम्हाला मोठ्या मनाने माफ केलेलं आहे, हे तुम्हाला बघायचं आहे. यस, व्हेरी गुड. थोडस अजून आपल्याला मागे जायचं आहे आणि आपल्याला तो संपूर्ण एक आठवडा आठवायचा आहे. ज्या संपूर्ण एका आठवड्यामध्ये अशा कोण कोण व्यक्ती तुम्हाला भेटल्या, अशा काय काय परिस्थिती तुमच्या आयुष्यात निर्माण झाल्या, घटना निर्माण झाल्या, आणि या सगळ्यामध्ये जर तुमच्या कळत किंवा न कळत, तुमच्या शब्दातून किंवा कृतीतून कोणी दुखावलं गेलं असेल, कुणाचं काही नुकसान झालेलं असेल, तर आज तुम्हाला मोठ्या मनाने माफी मागायची आहे. एक लक्षात घ्या, हे सर्व स्वतःसाठी सुरू आहे. अतिशय साधेपणाने, मोठ्या मनाने ही प्रोसेस स्वीकारायची आहे.
त्या सर्व घटनांना, परिस्थितींना, व्यक्तींना माफ करून टाकायचं आहे आणि माफी मागून घ्यायची आहे. बघायचं आहे तुम्ही माफी मागितलेली आहे, ती माफी या युनिव्हर्सच्या माध्यमातून त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याने तुम्हाला माफ केलेलं आहे. तेवढ्याच मोठ्या मनाने समोरची व्यक्ती ज्या वेळेला तुम्हाला माफी मागते आहे, तर तुम्हाला त्यांना सुद्धा माफ करायचं आहे. आणि यस, व्हेरी गुड, तुम्ही सुद्धा त्यांना माफ केलेलं आहे. लक्षात घ्या, ही संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही, प्रत्येकाला मिळत नाही. ही पहिली आणि शेवटची संधी आहे, याचा स्वीकार करा. थोडस अजून मागे जाऊया. मागचा संपूर्ण 1 महिना तुम्हाला आठवायचा आहे. या एका महिन्यामध्ये कोण कोण तुम्हाला भेटलं, तुम्ही कोणाकोणाला भेटलात, काय काय परिस्थिती निर्माण झाल्या, काय काय घटना त्या ठिकाणी घडल्या, आणि असं काय झालं की तुमच्या कळत नकळत तुमच्या शब्दातून किंवा कृतीतून कुणीतरी दुखावलं, कुणाचं तरी काहीतरी नुकसान झालं. त्या सगळ्या व्यक्तींची, घटनांची, परिस्थितीची आज तुम्हाला मोठ्या मनाने माफी मागायची आहे. आणि बघायचं आहे त्या सर्व व्यक्ती, घटना, परिस्थिती तुम्हाला माफ करत आहे. वाव, व्हेरी गुड. आणि ही संधी तुम्हाला सुद्धा मिळते आहे जर कुणा व्यक्तीच्या, घटनेच्या, परिस्थितीच्या कळत न कळत बोलण्यातून किंवा वागण्यातून तुम्ही दुखावले गेलात, म्हणून ते सर्वजण तुमची माफी मागत आहेत. तर तुम्हाला सुद्धा त्या सर्वांना मोठ्या मनाने माफ करायचा. बघा, खूप कठीण असतं कुणाला तरी माफ करणं, खूप कठीण असतं कुणाची तरी माफी मागणं. आणि हे सुख, हे कर्तव्य प्रत्येकाच्या वाट्याला नाही. आज तुम्हाला ही जी जबाबदारी मिळते आहे, याचा स्वीकार करा. आज जर या ठिकाणी तुम्ही पास झालात, तर कन्फर्म आहे तुमच्या आयुष्यातील अडथळे कायमस्वरूपी निघून जातील. आज जे कर्तव्य तुम्हाला दिलं जात आहे, जी जबाबदारी दिली जाते आहे, हे मोठेपण तुम्हाला दिलं जात आहे, त्याचा स्वीकार करा आणि त्या सर्व व्यक्तींना आज तुम्ही माफ करा. येस, अतिशय सहजतेने तुम्ही या प्रोसेसचा स्वीकार करत आहात, म्हणून तुमची सगळ्यांची परमिशन घेत आपण थोडस अजून मागे जाऊया. मागचं संपूर्ण 1 वर्ष आठवायचं आहे आणि या संपूर्ण 1 वर्षामध्ये काय घडलं ते आठवायचं आहे. कोण कोण व्यक्ती तुम्हाला भेटल्या, काय काय परिस्थिती निर्माण झाल्या आणि घटना घडल्या, तुम्ही कोणाला भेटलात आणि असं काय घडलं, तुमच्या कळत किंवा नकळत तुमच्या शब्दातून किंवा कृतीतून कोणीतरी दुखावलं गेलं, काहीतरी परिस्थिती निर्माण झाली, घटना निर्माण झाली आणि नुकसान झालं, कोणीतरी दुखावलं गेलं. त्या प्रत्येक व्यक्तीला, घटनेला, परिस्थितीला आज मोठ्या मनाने त्यांची माफी मागून घ्यायची आहे. आणि बघायचं आहे तुमची ही माफी मनोमन त्या व्यक्तींपर्यंत, घटनांपर्यंत, परिस्थितींपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्या सगळ्यांनी तुम्हाला मोठ्या मनाने माफ केलेला आहे आणि तुमचा स्वीकार केलेला आहे. किती सुंदर. असाच मोठेपणा तुमच्या वाट्याला सुद्धा आलेला आहे. कुणाच्या तरी कळत न कळत शब्दातून किंवा कृतीतून तुम्ही दुखलात, तुमचं नुकसान झालं, म्हणून त्या सर्व व्यक्ती तुमची माफी मागत आहेत आणि हा मोठेपणा स्वीकारत त्यांना माफ करायचा आहे. मला माहिती आहे हे काम सोपं नाही.
पण हे फक्त आणि फक्त स्वतःच्या सोल जर्नीसाठी, स्वतःच्या आत्म्यासाठी करायचं आहे. एवढं स्वार्थी तर आपण झालंच पाहिजे. स्वतःच्या आयुष्यातले अडथळे जर काढून टाकायचे असतील तर हा मोठेपणा स्वीकारा जो तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. या संधीचा स्वीकार करा आणि त्या सर्व व्यक्तींना, घटनांना, परिस्थितींना माफ करून टाका. बघा, तुमची माफी त्या प्रत्येकापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यांनी स्वीकार केलेला आहे. असंच आपल्याला थोडस अजून मागे जायचं आहे. आठवायची आहे मागची 10 वर्ष. मागच्या 10 वर्षांमध्ये किंवा 20 किंवा 30 किंवा 40 वर्षांमध्ये काय घडलं. तुमच्या लग्नाचा तो प्रसंग असेल, नवीन व्यक्ती, नवीन परिस्थिती, नवीन घटना तुमच्या आयुष्यात आल्या असतील. खूप चढाओढ तुम्ही बघितली असेल, खूप सुख दुःख तुम्ही बघितली असतील. या संपूर्ण प्रवासामध्ये कुणी कुणी तुम्हाला दुखावलं, त्यांच्या कळत न कळत असेल, शब्दातून किंवा कृतीतून असेल. हे बघा, संपूर्ण प्रोसेस सहजतेने घ्यायची आहे. मनाला कुठलीच आवर घालायची नाहीये. आपल्या दुःखांना, आपल्या अश्रूंना वाटा मोकळ्या करून द्यायच्या आहेत. ही क्लिन्झिंगची प्रोसेस सुरू आहे, तिचा स्वीकार करा. तुमचं प्रोफेशनल लाईफ असेल, तुमचं मॅरिड लाईफ असेल, तुमचं सोशल लाईफ असेल, एनी रिलेशन असेल, हेल्थ असेल, वेल्थ असेल, त्या प्रत्येक एरियामध्ये असं काय काय घडलं, कोण कोण व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्या, काय काय परिस्थिती निर्माण झाल्या, काय काय घटना घडल्या, त्या सर्व लोकांना ज्यांच्यामुळे तुम्ही दुखावले गेलात, तुमचं नुकसान झालं, तुम्ही म्हणालात जन्मात माफ करणार नाही, मरेपर्यंत तोंड पाहणार नाही, अशा काय काय परिस्थिती, व्यक्ती होत्या, त्या सगळ्यांना आज मनोमन माफ करून टाकायचं आहे. अजिबात स्वतःला आवर घालायचा नाही. स्वतःला आज रिक्त करून टाकायचं, रिकाम करून टाकायचं स्वतःला. असे अनेक प्रसंग आले असते. जर अशा पुन्हा व्यक्तींच्या मुळे, परिस्थिती किंवा घटनांच्या मुळे तुम्ही दुखावले गेलात, तुमचं नुकसान झालं, ते त्यांच्या कळत न कळत असेल, शब्दातून किंवा कृतीतून असेल, ते सर्वजण तुमची माफी मागत आहेत. ही संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही आणि हा कर्मांचा फेरा आहे. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. लाख तुम्ही या जन्मात प्रामाणिक कष्टाळू असाल, पण हा तुमच्या कुठला तरी कर्मांचा फेरा आहे ज्यात तुम्ही आहात आणि तो फक्त आणि फक्त रेखीमध्ये येऊनच मोकळा होणार आहे. हे सत्य आहे. आज ही रेखी शक्ती तुम्हाला तो मोठेपणा देते आहे. कुणाला तरी माफ करणं हे सहज सोपं शक्य नाही, मला माहिती आहे, पण आज तुम्हाला ते करावं लागेल. ते सर्व लोक, त्या घटना, त्या परिस्थिती तुमची माफी मागत आहेत हे बघायचं आहे आणि त्यांना सगळ्यांना तुम्हाला मनोमन आज माफ करून टाकायचं आहे आणि स्वतःचा पुढचा प्रवास, त्यामध्ये येणारे अडथळे काढून टाकायचे आहेत. बघायचे आहे हे सर्व वर्ष, या सर्व वर्षांमध्ये काय झालं. कुणीतरी अशी व्यक्ती असेल, खूप जवळची, नात्यातली, फ्रेंड सर्कल मधली, ओळखीतली, अचानकपणे तुम्हाला काहीही न सांगता, न बोलता, न भेटता एक्झिट घेतली असेल. त्या व्यक्तीला
तुम्हाला काहीतरी सांगायचं राहून गेलं असेल, काहीतरी बोलायचं राहून गेलं असेल, किंवा ती व्यक्ती तिने कायम स्वरूपी या जगामधून एक्झिट घेतली असेल, अशा सर्व व्यक्तींना आज माफ करा. कारण त्या सगळ्यांवर तुमचा राग होता की असं कसं काय ही व्यक्ती आमच्याशी न बोलता, काही न सांगता निघून गेली. असं केल्यामुळे ना ती व्यक्ती पुढचा प्रवास सुखाचा करू शकत, ना तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ शकत. तुम्ही म्हणतात आमच्या आयुष्यात अडथळे आहेत, पण हो, ती आपणच तयार करतो हे कार्मिक ब्लॉकेजेस. सो या सगळ्यातून आपल्याला मुक्त होऊन जायचं आहे. त्या सर्व व्यक्तींना आज माफ करून टाकायचं आहे. हा मोठेपणा पुन्हा पुन्हा तुम्हाला मिळणार नाही, त्याचा स्वीकार करायचा आहे. तुमच्या हिमतीची मी दाद देते. खरंच हे अजिबात सहज शक्य नाही, पण तुमच्या सोल जर्नीसाठी, तुमच्या आध्यात्मिक विकासासाठी याची खूप गरज आहे. इव्हन तुमच्या सांसारिक सुखासाठी, व्यावहारिक आयुष्यासाठी तुम्ही पुढे जाणं, तुम्ही लेट गो करणं, तुम्ही स्वीकार करणं, तुम्ही माफ करणं, तुम्ही माफी मागणं याची अत्यंत आवश्यकता आहे. ही संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. आज रेकी शक्तीने तुमची निवड केलेली आहे. आज स्वतःला रित करा, मोकळं होऊन जा, सहजतेने या प्रोसेसचा स्वीकार करा. सगळ्यांची माफी मागा, सगळ्यांना माफ करा. आणि बघा, रेकी शक्तीच्या कृपेने ही माफी सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे आणि तुम्ही आता हलके हलके झालेले आहात, रिकामे झालेले आहात. संपूर्ण तुमचं मन, शरीर, आत्मा हे क्लीन झालेला आहे. तुमच्या हिमतीची दाद देते, तुमची सर्वांची परवानगी आहे असं समजून थोडस पुढे जाते आणि बघायचं आहे, ज्या वेळेला तुम्ही शाळेत प्रवेश केला, तुमच्या शाळेपासून, तुमच्या कॉलेज पासून तर तुम्ही नोकरीला लागलात किंवा तुमचं लग्न ठरलं, तिथपर्यंतचा पूर्ण प्रवास आपल्याला बघायचा आहे. संपूर्ण प्रोसेस सहजतेने घ्यायची आहे. तुमच्या शालेय जीवनात, तुमच्या कॉलेजच्या लाईफ मध्ये किंवा तुमच्या करिअरच्या लाईफ मध्ये असं काय घडलं, कोण कोण व्यक्ती तुम्हाला येऊन भेटल्या, तुम्ही कोणाकोणाच्या आयुष्यात गेल्या, कोण कोण तुमचे शिक्षक असतील, नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी असतील, कामावरची मंडळी असेल, ओळखीतले लोक असेल, कोण कोण तुमच्या आयुष्यात आले, कुणाच्या आयुष्यात तुम्ही गेलात, काय काय घडलं ते सगळं आठवायचं आहे. आणि त्या सर्व वाईट घटनांना कायम स्वरूपी आज टाटा बाय बाय करायचं आहे, काढून टाकायचं आहे. कायम स्वरूपी या सर्व वाईट आठवणी आपल्याला काढून टाकायच्या आहेत. असं काय घडलं, असे कोण व्यक्ती होते ज्यांच्या शब्दातून किंवा कृतीतून कळत किंवा नकळत तुम्ही दुखावले गेलात, तुमचं नुकसान झालं. अशा सर्व व्यक्तींना माफ करायचं आहे. आणि असं काय घडलं की तुमच्यामुळे कुणाचं तरी नुकसान झालं, कुणीतरी दुखावलं गेलं, तर अशा सर्व व्यक्तींची, घटनांची, परिस्थितीची आज माफी मागायची आहे. सगळं काही लेट गो करायचं आहे, या संधीचा स्वीकार करायचा आहे, सगळं सोडून द्यायचं आहे. हे फक्त स्वतःसाठी सुरू आहे. आपल्या सोल जर्नीसाठी, आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी, आपल्या व्यावहारिक आयुष्यात, सांसारिक आयुष्यात, आपल्या करिअर मध्ये ग्रोथ व्हावी, सगळे अडथळे निघून जावे, त्यासाठी हे सुरू आहे.
हा चान्स प्रत्येकाला मिळत नाही. माफ करणं आणि माफी मागणं खरंच खूप कठीण काम आहे. ही संधी प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. या संधीचा अतिशय सहजतेने मोठ्या मनाने स्वीकार करायचा आहे. ज्या सर्व गोड आठवणी आहेत, ज्या सुखद आठवणी आहेत, त्यांना कायमस्वरूपी आपल्या हृदयाच्या पिंजऱ्यात अतिशय खोलवर, अतिशय खोलवर, अतिशय खोलवर कायमस्वरूपीसाठी कुलूपबंद करायचं आहे. आणि ज्या वाईट आठवणी आहेत त्यांना कायमस्वरूपी या ब्रह्मांडामध्ये सोडून द्यायच्या. खूप छान. थँक्यू सो मच. तुमची परमिशन घेऊन थोडस अजून मागे जाते आणि आज तुम्हाला त्या घटनेचा साक्षीदार व्हायचं आहे. या जगातली सर्वात सुंदर घटना जी सगळ्या जगाने बघितली, सगळं जग त्याचं साक्षीदार झालं, पण तुम्ही होऊ नाही शकला. पण आज तो क्षण आहे, आज ती संधी आहे. त्या सुवर्णमय घटनेचं तुम्ही आज साक्षीदार होऊ शकतात. बघा, बघायचा आहे तो क्षण, तुमच्या जन्माचा क्षण. तुम्ही रडत होता, संपूर्ण जग हसत होतं. तुम्ही रडत होता, संपूर्ण जग हसत होतं. तुमच्या जन्माचा तो क्षण होता आणि एक असणार आहे तुमच्या मरणाचा क्षण. तो क्षण आता याच्या एक्झॅक्टली अपोजिट पाहिजे. तुम्ही हसणार आणि हे जग रडणार. तुमच्या जन्माचा तो क्षण होता, तुम्ही हसत होता, जग रडत होतं. पण आता एक घटना असणार आहे. इथून पुढे तुमच्या स्पिरिच्युअल लाईफला तुम्ही कनेक्ट झाल्यानंतर तुम्ही हसणार, तुम्ही खूप सुखी असणार त्या क्षणामध्ये आणि हे जग रडत असणार. आज आपल्याला त्या क्षणाचं साक्षीदार व्हायचं आहे. तो सुवर्णमयी दिवस, तुमच्या जन्माचा क्षण तुम्हाला बघायचा आहे. तुमचा जन्म होत असताना त्या आईला असंख्य वेदना होत होत्या, पण तरी सुद्धा तिच्या मनात एक हसू होतं, एक आनंद होतं आणि एक समाधान होतं. तो क्षण तुम्हाला बघायचा आहे. बघायचं आहे त्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर कितीतरी तुमच्या नातेवाईकांची, फ्रेंड सर्कलची, ओळखीच्या लोकांची गर्दी झालेली होती. पहिला या बाळाचा चेहरा कोण बघणार? कोण या बाळाच्या जिभेवर सोन्याच्या काडीने मधानी ओंकार, सरस्वतीचा बीज मंत्र लिहिणार? कोण सगळ्यात आधी या बाळाला हे सुंदर असं मखमली दुपटं देणार, स्वेटर देणार, सॉक्स देणार, टोपी देणार, ड्रेस देणार? प्रत्येकाची लगबग होती. तुम्ही काहीच केलेलं नव्हतं, तुमचं काहीच कर्तव्य नव्हतं, काहीच कामगिरी तुम्ही केलेली नव्हती. जस्ट तुमच्या जन्माचा तो क्षण होता, पण तुमच्या जन्माने, तुमच्या अस्तित्वाने या जगाला तुम्ही आनंद दिलेला होता. तुमच्या अस्तित्वाने, तुमच्या जन्माने तुम्ही सगळं वातावरण आनंददायी करून टाकलेलं होतं. अतिशय सुंदर तो क्षण होता. तुम्हाला काही कळत नव्हतं. त्या दिवशी या घटनेचे साक्षीदार तुम्ही होऊ शकला नाही. तुम्हाला जास्तीत जास्त रडवलं जात होतं. पाय पकडून, उलट करून, पाठीवर थापा मारून रडवलं जात होतं आणि बाळ रडलं की सगळ्यांना आनंद होत होता. किती सुंदर तो क्षण होता. प्रत्येकाची लगबग होती मिठाई वाटण्याची. कोण बाळाचं नाव ठेवणार? कोण बाळाला कुठले दागिने चढवणार? किती सुंदर तो क्षण होता. तुमच्या जन्माने, तुमचं काहीच कर्तव्य नव्हतं, पण फक्त तुमच्या जन्माने तुम्ही सगळ्या जगाला आनंद दिलेला होता. आणि हाच तो क्षण आपल्या हृदयात अतिशय खोलवर
कायमस्वरूपी आपल्याला कुलूप बंद करायचं आहे. आणि हाच तो दिवस होता, हाच तो क्षण होता, त्या दिवशी आपण एक घोडचूक केली आणि जी आजपर्यंत आपण भोगत आहोत. याच क्षणी, हो, याच क्षणी तुमच्या हातात परमेश्वराने कोरी करकरीत एक पाटी दिलेली होती. अतिशय कोरी करकरीत एक पाटी या क्षणी परमेश्वराने तुमच्या हाती दिलेली होती आणि म्हटलं होतं की तुला हे सुंदर शरीर दिलेलं आहे, तुला मेंदू दिलेला आहे, तुला हृदय दिलेलं आहे, सतसत विचार विवेक बुद्धी करण्याचं कौशल्य सामर्थ्य तुला दिलेलं आहे. योग्य तो विचार कर आणि या कोऱ्या करकरीत पाटीवर तुझं नशीब तू लिहून काढ. पण त्या दिवशी घोडचूक केली आणि ह्या संधीचा स्वीकार नाही केला. ही संधी इतक्या वर्षांनी आज तुम्हाला मिळते आहे आणि आज हा तो शेवटचा दिवस आहे. ही संधी तुम्हाला पुन्हा कदापि मिळणार नाही. ही कोरी करकरीत पाटी आज तुमच्या हाती आहे, परमेश्वराने दिलेली आहे, नीतिशक्तीने दिलेली आहे आणि या पाटीवर आज तुम्हाला सांगितलं आहे तुमचं नशीब तुम्ही लिहून काढा. आजच्या क्षणापासून तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं आयुष्य कसं असावं, तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण कसा असावा, तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कशी असावी, तुमचं करिअर, बिझनेस असेल, जॉब असेल, तुमचं मॅरिड लाईफ असेल, पर्सनल लाईफ असेल, सोशल लाईफ असेल, तुमची हेल्थ असेल, वेल्थ असेल, तुमच्या आयुष्यातले इथून पुढचे कुठलेही नातेसंबंध असतील, आज तुम्हाला ठरवायचं आहे ते कसे असतील, ते कसे असावे. आज या कोऱ्या करकरीत पाटीवर तुम्ही जे लिहिणार आहात तेच आणि तेच तुमच्या आयुष्यात तुम्ही घडलेलं बघणार आहात. आज तुम्हाला विचार करायचा आहे, या कोऱ्या करकरीत पाटीवर तुम्हाला लिहून काढायचं आहे तुमचं नशीब, पटापट लिहून काढायचं आहे. कुठली पोस्ट तुम्हाला हवी तुमच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये, तुमच्या घरामध्ये, फॅमिली मेंबर्स मध्ये तुम्हाला काय, कशा लेव्हलची पोस्ट तुमची हवी आहे, कुणी कसा रिस्पेक्ट तुमचा केला पाहिजे, तुमचं सगळं नशीब तुम्हाला लिहून काढायचं आहे. पण हो, त्याच्या आधी तुम्ही प्रत्येकाला माफ केलेलं असलं पाहिजे, प्रत्येक घटनेला, व्यक्तीला, परिस्थितीला. आणि त्याहूनही महत्वाचं, तुम्ही प्रत्येक घटनेची, व्यक्तीची, परिस्थितीची माफी मागितलेली असली पाहिजे. आज सर्व भावना त्यांना वाटा मोकळ्या करून द्या. अजिबात अश्रूंना आवर घालायची नाही. मनाला, बुद्धीला, लॉजिकला कुणालाच मध्ये आणायचं नाहीये. हा तुमच्या आत्म्याचा प्रवास आहे. कुठल्याच रिलेशन मध्ये अडकायचं नाहीये. ऍटिट्यूड, इगो, किंतु परंतु काहीच मध्ये आणायचं नाहीये. हे शरीर जळून खाक झाल्यानंतर त्या व्यक्तीचा आणि तुमचा काहीच संबंध नाहीये. तुमचा आत्मा हा अमर आहे आणि त्याच्या सोबत पुन्हा नवीन जर्नी सुरू करायची आहे. जर या जन्मातले कार्मिक ब्लॉकेजेस पुढे जर सोबत असतील, घेऊन जात असाल, तर पुन्हा भोग हे आहेतच. म्हणून या पाटीचा स्वीकार करा आणि या पाटीवर तुमचं नशीब लिहून काढा. परमेश्वर तुम्हाला पुन्हा पुन्हा म्हणतो आहे की बाळा, हा तुझ्या जन्माचा क्षण आहे आणि तुझ्या सोबत ही कोरी करकरीत पाटी आहे. तुला मेंदू दिलेला आहे, तुला बुद्धी दिलेली आहे, तुला सुंदर शरीर दिलेलं आहे, सतसत विचार विवेक बुद्धी तुला दिलेली आहे आणि तुला संपूर्ण स्वातंत्र्य आहे की तू तुझं नशीब लिहून काढ. या क्षणापासून तुझ्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझं सोशल लाईफ, प्रोफेशनल लाईफ, मॅरिड लाईफ, फॅमिली लाईफ, हेल्थ, वेल्थ, प्रत्येक एरियात स्वतःला कुठे बघायचं आहे. आज तू जे लिहिणार आहेस तेच आणि तेच तुझ्या आयुष्यात घडणार आहे. या संधीचा स्वीकार करा. पहिल्यांदा ही संधी मिळाली होती काही वर्षांपूर्वी, याचा स्वीकार केलेला नव्हता. ते सगळं चित्र डोळ्यापुढे बघा, या पाटीवर सगळं लिहून काढा. आज ही घोडचूक पुन्हा करू नका. ही संधी पुन्हा मिळणार नाही. ट्रस्ट मी.
या युनिव्हर्सवर विश्वास ठेवा, रेकी शक्तीवर विश्वास ठेवा. आज जे चित्र तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर उभं करणार तेच आणि तेच तुमच्या आयुष्यात घडणार आहे. आणि यस, आय रिअली अप्रिशिएट यू की तुम्ही या संधीचा मोठ्या मनाने स्वीकार करत आहात आणि तुम्ही तुमचं संपूर्ण नशीब या पाठीवर लिहिलेलं आहे. आणि तुमच्या आजपर्यंतच्या लाईफ पासून तुमच्या जन्माच्या क्षणापर्यंत ज्या पण काही गोष्टी घडल्या त्यामधल्या प्रत्येक दुःखाच्या क्षणांना तुम्ही लेट गो केलेला आहे आणि प्रत्येक सुखद क्षणांना तुम्ही तुमच्या हृदयाच्या पिंजऱ्यात अतिशय खोलवर कायमस्वरूपी तुमच्या आत्म्यासोबत पुढच्या प्रवासाला घेऊन जाण्यासाठी कायमस्वरूपी ते सुखद क्षण कुलूपबंद केलेले आहेत. आणि बघा, अचानक ती व्यक्ती तुमच्या समोर येऊन उभी राहिली आणि तुम्हाला म्हणते आहे, चला आता आपली जाण्याची वेळ झाली. तुम्ही खडबडून जागे झालेले आहात, पण तुमच्या हातात तुमच्या नशिबाची पाटी आहे ज्यावर तुम्ही तुमचं नशीब लिहिलेलं आहे आणि तुमच्या छातीशी तुम्ही ती घट्ट कवटाळलेली आहे, अतिशय घट्ट ती पकडलेली आहे. आणि असंच तुमचा प्रवास सुरू झालेला आहे. तुम्ही त्या सिंहासनावर उभे राहिलात, हळूवार त्या सिंहासनावरून उतरत आहात खाली आणि तुमच्या पायवाटेवर पुन्हा एकदा सुंदर मखमली लाल कार्पेट आहे. तुमच्यावर फुलांची उधळण होत आहे. अतिशय सुगंध तिथे आहे, मनमोहक सुगंध आहे. अतिशय आल्हाददायक वाटेल असा मंद मंद गारवा आहे. खूप सुंदर ते सभा मंडप आहे आणि या सभा मंडपामधून एक एक पाऊल करत तुम्ही बाहेर येत आहात. आता तुम्ही त्या सभा मंडपाच्या महाद्वारापाशी येऊन पोहोचलेले आहात आणि बघितलं तर काय, पुन्हा एकदा जगातली सर्वात महागडी, सर्व सुखसोयींनी युक्त, प्रत्येकाला हवीशी वाटणारी ती महागडी कार तुमच्यासाठी आहे. त्या ड्रायव्हर व्यक्तीने तुम्हाला विनंती केलेली आहे गाडीमध्ये बसण्याची. तुम्ही त्या व्यक्तीच्या विनंतीला मान देत त्या गाडीत बसलेले आहात आणि तुम्ही तुमच्या छातीशी अतिशय घट्ट तुमच्या नशिबाची पाटी घट्ट पकडलेली आहे ज्यावर तुमचं नशीब तुम्ही लिहिलेलं आहे. इथून तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंतच तुमच्या लाईफचा प्रत्येक एरिया तुम्ही लिहिलेला आहे. त्या व्यक्तीने तुम्ही गाडीत बसल्यानंतर दरवाजा बंद केला. ती व्यक्ती पुढच्या सीटवर गेली, गाडी चालवायला सुरुवात केली. प्रवास सुरू झालेला आहे. पुन्हा एकदा अतिशय मनमोहक आल्हाददायक वातावरण आहे. रस्त्याच्या दुतर्फा उंच डोंगर आणि हिरवीगार आणि घनदाट झाडी आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट आहे. रंगीबिरंगी फुलपाखरं आहेत. सुगंधित फुलं आहेत. मध्येच पावसाची रिपरिप आहे. सुंदर असं इंद्रधनुष्य तुम्हाला दिसत आहे. सगळं कसं आयुष्य रंगीबिरंगी झालेलं आहे. सगळं कसं कलरफुल झालेलं आहे. रिपरिप पावसामुळे मातीचा मंद सुगंध आहे. असाच प्रवास पुढे सुरू आहे. तो झुळझुळ वाहणारा झरा, अतिशय सुंदर आल्हाददायक मनमोहक वातावरण आहे. ज्या सुखाचा तुम्ही शोध घेत होता ते सुख आज इथेच येऊन संपतं, इथेच येऊन थांबतं. हेच सुख तुम्ही मिस करत होतात आणि असाच हा प्रवास सुरू आहे. अजूनही तुमच्या नशिबाची पाटी तुमच्या छातीशी तुम्ही घट्ट कवटाळलेली आहे. आणि अचानक एके ठिकाणी गाडी येऊन थांबलेली आहे आणि ही गाडी थांबल्याच्या नंतर त्या व्यक्तीने तुम्हाला गाडीतून बाहेर उतरण्याची विनंती केलेली आहे. पुन्हा एकदा तुमच्या पायवाटेवर, तुमच्या अंगावर फुलांची उधळण आहे. मखमली कार्पेट आहे. फुलपाखरं तुमच्या भोवती बागडत आहेत आणि असंच तुमच्या समोर तुमच्या बंगल्याचं एक भलं मोठं गेट आहे आणि त्या गेटवर काय आहे, वाव, तुमचे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, ओळखीची लोक, तुमच्या सोशल लाईफ मधली, तुमच्या फॅमिली लाईफ मधली,
तुमच्या प्रोफेशनल लाईफ मधली अशी सगळी मंडळी तिथे उपस्थित आहे. तुमच्यावर भाकर तुकडा ओवाळत आहेत, तुमचे पाय धुतले जात आहेत, तुमचं औक्षण केलं जात आहे आणि प्रत्येकाला असं झालं आहे की मी तुमच्या गळ्यात पडून मिठी मारावं. अगदी प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं आहे. सगळ्यांची कशी लगबग सुरू आहे. कुणी तुम्हाला मिठी मारतय, कुणी औक्षण करतय, कुणी पाय धुतय, कुणी तोंडात मिठाई देतय, कुणी भाकर तुकडा ओवाळतय. अशी सगळी लगबग आहे. सगळे कसे आनंदित आहेत. तुम्ही त्यांच्या आयुष्यात असल्यामुळे त्यांना एवढा आनंद झालेला आहे आणि असंच तुम्हाला ते तुमच्या हॉलच्या दरवाजापर्यंत घेऊन गेलेले आहेत. तुमच्या हॉलच्या दरवाजाच्या आत तुम्ही प्रवेश केलेला आहे. सुंदर अशी रांगोळी, तुम्हाला बसण्यासाठी एक चौरंग आहे. चौरंगाभोवती सुंदर रांगोळी आणि समय तेवत आहे आणि अजूनही तुमच्या छातीशी घट्ट कवटाळले तुमच्या नशिबाची पाटी तुमच्या सोबत आहे आणि या नशिबाच्या पाटीवर जे जे तुम्ही लिहिलेलं होतं ते साक्षात तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे. वाव, किती सुंदर. तुम्हाला हवे असलेले पंचपक्वान्न सगळे एकूण एक पदार्थ तुमच्यासाठी तयार आहेत. तुम्हाला ज्या ज्या वस्तू हव्या होत्या, जे जे सुख हवं होतं, ज्या ज्या परिस्थिती तुम्हाला हव्या होत्या, ज्या ज्या घटना आणि ज्या ज्या व्यक्ती तुम्हाला हव्या होत्या त्या साक्षात सर्व तुमच्या समोर आहेत आणि प्रत्येक व्यक्ती खुश आहे. कारण एकच आहे की तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्याचा एक भाग आहात, म्हणून ती व्यक्ती खुश आहे. अतिशय सुंदर असं हे मनमोहक चित्र आहे जे तुम्ही तुमचं नशीब लिहिलेलं आहे. बस या घटनेचा साक्षीदार कायमस्वरूपी असंच राहायचं आहे. हा क्षण एन्जॉय करायचा आहे. या क्षणासोबत राहा. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करा. बघायचा आहे हा क्षण. हा क्षण या क्षणापासून तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत असाच राहणार आहे. कारण हा तुमचा चॉईस आहे. तुम्ही जे तुमच्या पाठीवर लिहिलं आहे ते घडत आहे. येस, अतिशय सुंदर. तुम्हाला जे हवं होतं ते सगळं तुम्हाला मिळालेलं आहे. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, साक्षीदार व्हायचं आहे आणि स्वतःचा वेळ घेत हळूवार आपल्या हातांचे तळवे एकमेकांवर सोडत एक ऊर्जा निर्माण करायची आहे. संपूर्ण शरीरावरती ऊर्जा पोहोचवायची आहे. त्या हाताच्या ओळखीत अतिशय हळूवारपणे डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडायला कुठलीच घाई करायची नाही आणि स्वतःचा वेळ घेत हळूवारपणे परत यायचं आहे. या गाण्याचा आनंद घ्यायचा आहे. अमीर है माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारो दिल के हम अमीर हैं। मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी, जले बहार के लिए वो जिंदगी, किसी को हो ना हो हमें तो एतबार, जीना इसी का नाम है।
दिल से दिल के एतबार का, जिंदा है हम ही से नाम प्यार का। रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हम ही से नाम प्यार का। कि मर के भी किसी को याद आएंगे, किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे। कहेगा फूल हर कली से बार बार, जीना इसी का नाम है। किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उठा। किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। कोणाला उभं राहून नाचताना वाटतंय, चौकोन वाटतंय, पाणी आणि जर तुम्हाला आपण थांबूया. थँक्यू सो मच. इतका वेळ मला ऐकून घेतलं. येस. वाटतंय रिलॅक्स? ओके. चला. आहे कुणाला आता काही बोलायचंय? खूप खूप रिलॅक्स वाटतं मॅम. तुम्ही जे सांगत होता तसं तशी घटना की समोर येत होती. नंतर पुढे गेल्याच्या नंतर तुम्ही जो फुलांचा सुगंध सांगत होता तो ऍक्च्युअली येत होता. असं फिलिंग खूप छान वाटत गेलं. गाडीत बसल्यानंतर असं ताज असं स्वतःला एकदम स्वर्ग सुख भेटल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर तुम्ही जे सांगत होता माफ करा, त्यांनी तुम्हाला माफ केले, ते फिलिंग समोर येत होत्या. ज्या ज्या घटना आपल्या समोर होत गेल्या तर तसं तसं एक एक ज्या खूप आतमध्ये आपल्या मनावर बिंबल्या त्याच समोर येत होत्या. बाकी थोडं मोठं ते नाही, म्हणजे मोठ्या घटना तर समोर येत होतात. खूप छान वाटलं मॅडम. येस. थँक्यू सो मच. तुम्ही स्वतःला अनुमती दिली म्हणून तुम्हाला छान वाटलं. अजून डोळ्यातनं पाणी येत होतं मॅम आपोआप. म्हणजे लास्ट टाइम हे सेशन केलं होतं ना मी, पण सुरुवातीचे काहीच क्लास अटेंड केले नव्हते, डिरेक्टली हेच केलं होतं. तर त्यावेळेला फक्त मुंग्या आल्या होत्या. आता ऑटोमॅटिक पाणी आलं होतं डोळ्यातनं. त्या खरं सांगायचं तर आधीच्या सेशनला कुणीतरी सांगितलं होतं असं. म्हणजे मी खोटं नाही बोलत, पण मला ना त्यांचं जरा अतिशोक्ती असं काहीतरी वाटलं होतं. म्हटलं काहीतरी सांगतायत, असं कुठं होतं का असं म्हणून. पण आय यावेळेला नो. खरंच म्हणजे वाटलं मला तसं. येस. म्हणून सांगत असते डे 1 पासून जॉईन करा. आणि त्या दिवशी मला माहिती होतं कोणाला काय वाटतंय. कारण डे 1 पासून जर जॉईन केलं ना तर तुम्हाला अनुभूती नक्की होते. जर असं मधून अचानक केलं ना तर ते माइंड तयार नसतं ना त्या गोष्टीसाठी आपलं. येस. छान. अश्रू कसे होते? सुखात होते की दुःखात होते? नाही आनंदाश्रू होते असे, म्हणजे मी ते शब्दात नाही मांडू शकत. मला म्हणजे ते माझ्या मुलाची मुंज झाली होती, मुंज करतात आमच्यामध्ये. त्यावेळेला मी जेवढी हे झाले होते सेम मला म्हणजे तीच फिलिंग तशीच यावेळेला वाटली. म्हणजे मी शब्दात मांडू नाही शकत. फक्त समोरच्यानी समजून घ्यावं एवढंच म्हणू शकते मी. जी गोष्ट आपण शब्दात मांडू नाही शकत त्यालाच म्हणतात अनुभूती. आणि रिकीमध्ये तुम्हाला पावलोपावली प्रत्येक क्षणाला अनुभूती येत जातात. इतका सुखद तो अनुभव असतो. येस. थँक्यू सो मच फॉर युअर शेअरिंग. ओके. चलो. थँक्यू मॅम. वंदना ताई बोलायचंय? माईक सुरू करा मग. नाही नको. शब्द नाही येत बोलायला. इट्स ओके. येस. वंदना ताई. हॅलो. हॅलो. हॅपी मॉर्निंग मॅडम. हॅपी मॉर्निंग. मी अगोदरचं सेशन पण केलेलं आहे बॅच.
मी आता परत रिपीट करते, पण आजचा अनुभव अप्रतिम होता. म्हणजे त्या दिवशीपेक्षा खूपच वेगळा होता. आणि त्या दिवशी म्हणजे दुपारी असल्यामुळे मला ऐकायला थोडं कमी आलं होतं, पण आजचं खूपच छान होतं. म्हणजे असं मला सांगता येणार नाही, पण खूपच छान होतं आज. आणि म्हणजे नाही काही सांगू शकत नाही असं मी शब्द, पण खूपच छान वाटलं, अप्रतिम एकदम. आणि मला म्हणजे खूपच छान वाटलं. नाही आता मी सांगू शकत, डोळ्यातून पाणी येईल माझ्या. समजू शकते मी, पण हे आपल्याला कंटिन्यू करायचंय आपल्या व्यावहारिक आयुष्यात. आय एम हो. सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू, आय लव्ह यू. समोरासमोर नाही बोलू शकत, इट्स ओके, पण मनातल्या मनातून भाव पाहिजे. हो करते ते. अफर्मेशन्स पण चालू आहेत माझे, पण मला खूपच म्हणजे अगोदरच्या ह्याच्यात पण आणि आता पण खूप अनुभव आले. छान. जे पॉझिटिव्ह, खूप पॉझिटिव्ह झाली. थँक्यू व्हेरी मच. आय एम सॉरी. आय फॉरगिव्ह मी. आय लव्ह यू. अनुताई बोला. व्हिडिओ सुरू करा पण. हा, थँक्यू. माईक सुरू करा. मला तुमची सिन्सिअरिटी इतकी आवडते ना, खूप छान आणि खूप सिन्सिअरली सांगता. म्हणजे सिम्प्लिसिटी बरोबर खूप सिन्सिअरिटी आहे, ऑथेंटिसिटी खूप छान आहे, खूप रिलॅक्स्ड वाटलं. म्हणजे आपण बघत असतो युट्यूबवर अनेक सेशन्स, पण तुमचा ऑरा खरोखर एक वेगळा आहे. तुम्ही म्हणजे जसं मी मागेही म्हटलं होतं तुम्हाला की तुम्ही आम्हा सगळ्यांना अर्थ एंजल्स म्हणतात, बट यू आर एन एंजल ऑन अर्थ. तुम्ही इतकं छान करताना रिलॅक्स सगळ्यांना, त्याच्यासाठी खूप थँक्यू. हॅपी मॉर्निंग. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. सो मच. Making us part of this journey. Thank you. माध्यम मात्र आहे मी. जे काही आहे रेकी शक्तीची मर्जी आहे, तिच्या मर्जीने आज तुम्ही इथे आहात. आणि थँक्यू तुम्ही स्वतःला म्हणा, की तुम्ही स्वतःला अलाव केलं या गोष्टीसाठी. लाखो लोकांनी पोस्ट बघितली, हजारो लोकांनी वाचली, काहीशे लोक ग्रुपला जॉईन होतात, फीडबॅक वाचतात, पण त्यांना कधीच इच्छा नाही होत सेशनला येऊन बघण्याची. ते स्वतःला अलाव नाही करत, कारण त्यांचं कार्मिक पॅटर्न संपलेले नसतात. रेकी शक्ती आपल्याला निवडते, त्यानंतरच असं सेशन आपल्याला मिळतात. सो मी एक माध्यम मात्र आहे. माझी इथे निवड झालेली आहे, तशीच तुमची सुद्धा निवड झालेली आहे. जे काही आहे ती सगळी युनिव्हर्सची कृपा आहे. तुम्ही कोणी नाही, मी कोणी नाही. जे काही होत आहे ते युनिव्हर्सल जे व्हायब्रेशन आहे, फ्रिक्वेन्सी आहे, त्याला तुम्ही स्वामी म्हणा, बाप्पा म्हणा, शक्ती म्हणा, व्हॉटएव्हर. आपण कुठल्या शब्दात त्याला बांधू नाही शकत, अशी ती एनर्जी आहे. येस, पण एक आहे की जर आपल्याला मिळतंय तर त्याचा स्वीकार पण करता आला पाहिजे. तर दोन गोष्टी असतात इथे. एक तर आपल्यापर्यंत येत असतं, पण आपण स्वीकारू नाही शकत. सो सगळ्यांनी स्वतःला सुद्धा थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणायचंय, की आज तुम्ही स्वतःला अलाव केलं, ओपन केलं या गोष्टीसाठी. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल शेअरिंग. आहे नेक्स्ट तुम्ही की थांबूया? ओके, तर आता फार इमोशनल आहे सगळ्यांकडून अपेक्षा नाहीये. पण जर तुम्हाला काही शेअर करावंसं वाटत असेल तर मी आता ग्रुप ओपन करून ठेवतो. तुम्ही ग्रुपमध्ये आजचा तुमचा अनुभव शेअर करू शकता. ओके. मॅडम, येस बोला. ते तुम्ही जे म्हणालात नाही का आपल्या आयुष्यात ते जे काही पॉझिटिव्ह हवा असेल तर ते 21 दिवसच लिहायचं असतं का? म्हणजे ज्या गोष्टी हव्या आहेत त्या. आता माईक बरोबर ना? बंद करा. माईक ओके. बंद करा. हे बघा, स्पिरिच्युअल जर्नीमध्ये तुम्ही आहात, किंतु परंतु का काय यामध्ये जर अडकलात तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. आता जर मी तुम्हाला सांगितलंय एकदा, दोनदा, तीनदा की 21 दिवस लिहा, तर लिहा. ओके. पण तुमच्या माइंडमध्ये हे येत असेल, 21 दिवस लिहायचंय का? 21 दिवस लिहायचंय का? तुम्हाला कधीच काहीच मिळणार नाही.
ओके. तर तुम्हाला विसरून जायचंय किती दिवस झाले, तुम्हाला पूर्ण सरेंडर होऊन ते लिहायचंय. ठीक आहे. तुम्हाला तुमचं माइंड, बॉडी, सोल सगळं विसरून जायचंय, तुमचं लॉजिक बाहेर काढून ठेवायचंय आणि मग ते करायचंय. जोपर्यंत ती घटना तुमच्या आयुष्यात घडत नाही तोपर्यंत तुम्हाला ते लिहायचंय, ते रिपीट करायचंय. एखादी चुगली असते, वाईट इन्सिडेंट असतो, तो कसा रिपीट करतो आपण सारखं सारखं, याला पण सांग, त्याला पण सांग, त्याला पण सांग. आपण काउंट करतो का की आपण कोणाची चुगली कोणाला किती वेळेला केलेली आहे? नाही ना. तर चांगली गोष्ट मॅनिफेस्ट करताना पण आहे ना तोच रूल आहे की सारखं सारखं त्या रूल मध्ये नाही जायचं. खूप वेळेला मी सेशन मध्ये सांगितलंय, पर्सनलला बोलणं झालंय, परत याला झालंय, व्हॉट्सअपला झालंय, युट्यूबला झालंय. ओके. सो ऍक्सेप्ट करा की तुम्हाला लिहायचंय ते 21 वेळेला रोज, 21 दिवस, 42 दिवस, जोपर्यंत मॅनिफेस्ट होत नाही तोपर्यंत लिहायचंय. ओके. कुठल्याही टेक्निक मध्ये जर अडकत असाल, लॉजिक मध्ये अडकत असाल, तर मग मॅनिफेस्टेशन नाही होत. ओके. येस. चलो थांबूया मग. तर तुम्ही सगळ्यांनी मला ही संधी दिली, इतका वेळ तुम्ही मला ऐकून घेतलं, त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि उद्याचं सेशन खूप सुंदर आहे, नक्की या. ही दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद आणि संपूर्ण आरोग्य प्रत्येक क्षण प्रदान करू ही रेकी चरणी प्रार्थना करते आणि आजचं सेशन इथेच संपवते. थँक्यू सो मच. आय लव्ह यू सो मच. बाय बाय.